नमस्कार मैत्रिणींनो, सविता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी बिर्याणी तांदूळ अर्धा किलो घेतलेले आहेत। आता ते आपण व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि 15 मिनिटे पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत। आपण आता चिकनला मसाले लावून घेऊया। हळद, गरम मसाला, खडे मसाले बारीक करून घेतलेले आहेत। बिर्याणी मसाला, तरीचे लाल तिखट वापरलेले आहे, काळे तिखट, चवीपुरते मीठ, लसूण आलं पेस्ट आणि दही घालायचं आहे थोडंसं। आणि हे सर्व मसाले असे चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। बिर्याणी तांदूळ मी इथे अर्धा किलो घेतलेले आहे आणि चिकन पण मी अर्धा किलोच घेतलेले आहे। जेवढे आपण तांदूळ घेतो ना तेवढेच आपण चिकनचा वापर करणार आहोत। अर्धा किलो चिकन इथे मी घेतलेले आहे। चिकनला मसाला लावून झालेला आहे, ते आपण 15 मिनिटं मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत। आता कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेल थोडं गरम झालं की इथे मी कांदा यामध्ये तळसून घेणार आहे। मीडियम साईजचे 3 कांदे मी घेतलेले आहेत। इथे कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। थोडासा परतून झाला की त्यामध्ये मिरे, लवंग, दालचिनी, तमालपत्र टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण मसाले लावून ठेवलेले चिकन आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण चिकनला मसाले लावताना भरपूर साहित्य असं वापरलेलं आहे, त्यामुळे आता जास्तीचे साहित्य यामध्ये घालायची काही गरज नाही। कांदा परतून झाला की मसाला लावून ठेवलेलं चिकन यामध्ये टाकायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं आणि 5 मिनिटं वाफायसाठी ठेवणार आहोत। आपण इथे अर्धा किलो तांदळाचा वापर करणार आहोत। तर अर्धा किलो तांदूळ मी एका ग्लासने मोजून घेतले होते, तर 1.5 ग्लास भरले होते तांदूळ। तर इथे आपण 1 ग्लास तांदळाला 2 ग्लास पाणी वापरणार आहोत। तर इथे आपले 1.5 ग्लास तांदूळ आहेत, तर आपण इथे 3 ग्लास आणि वर अर्धा ग्लास पाणी वापरणार आहोत, म्हणजे तांदळाचे दुप्पट पाणी वापरणार आहोत आपण। आता कुकरचे झाकण बसवून घ्यायचं आहे आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चिकन शिजण्यासाठी। 2 शिट्ट्या झाल्यानंतर चिकन पूर्ण शिजत नाही, थोडंसं शिजतं, पण आपल्याला त्यामध्ये तांदूळ घालायचं आहे, त्यामुळं 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि वाफ घालून कुकरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तांदूळ घालून घेणार आहोत आपण। अशा प्रकारे वाफ काढून घ्यायची आहे आणि आपण भिजत ठेवलेले तांदूळ आपण आता यामध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित हलवून मिक्स करायचं आणि नंतर कुकरचं झाकण बसवून घ्यायचं आणि आपण बिर्याणी शिजवून घेणार आहोत। आता आपण फुल गॅसवर 1 शिट्टी काढून घेणार आहोत आणि नंतर 10 मिनिट मंद गॅसवर बिर्याणी आपण शिजवून घेणार आहोत। अशा प्रकारे बिर्याणी आपली शिजून झालेली आहे। तुम्ही पाहू शकता बिर्याणी किती छान झालेली आहे। खूप सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला बिर्याणी बनवून दाखवलेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।